मेटकरी साहेब, आज खरं तर आपल्या पक्षाची अनेक बैठका आहेत. नेमक्या या बैठकांचं स्वरूप काय असणार आहे आणि किती बैठक? मॅरेथॉन बैठक आज आयोजित केलेली आहे पक्षाच्या वतीने. त्यामध्ये फ्रंटलचे सर्व अध्यक्ष, सोशल मीडियाची टीम, पक्षाचे प्रवक्ते, त्यानंतर आगामी ज्या काही निवडणुका असतील त्या अनुषंगानं पक्षश्रेष्ठी मार्गदर्शन करतील म्हणून आजची मॅरेथॉन बैठक आयोजित केलेली आहे. खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी काल अजित पवारांवरती टीका, अर्थात तुमच्याच संपूर्ण पक्षावरती टीका करत त्यांनी टीका केली की तुमचे जे नेते आहेत खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावरती लढतील. नाही, त्यांनी हे पण म्हटले आतली गोष्ट माहीत झाली असं काहीतरी बोललेत ना ते. नाही, मला एक प्रश्न असा पडला की ठाण्यातले ज्येष्ठ म्हणजे पक्ष वाढवणारे कार्यकर्ते, मग ते परांजपे साहेब असतील, डावखरे असतील, त्याच्यानंतर गणेश नाईक असतील, हे सगळे सोडून गेले तेव्हा जितेंद्र आव्हाडांना कळलं नाही. आणि भाजपच्या आणि RSSच्या गोटात काय चालतं हे आव्हाडांना कळतं. हे रिश्ता केलात आहे म्हणजे हे काय संबंध आहेत हे समजून घेतले पाहिजे. त्याच्यामुळे आव्हाडांनी नेमकं कोण्या टाईमला वक्तव्य केलं ते महत्त्वाचं आहे. शेवटी मला तर असं कळलं की त्यांनी दादांची पण मिमिक्री वगैरे केली. असं आहे की आमचे पक्ष आम्हाला खूप बंधनं आणतं, तर मिमिक्री कशी करतात हे आम्हालाही माहीत आहे. योग्य वेळी आम्ही त्याचं उत्तर देऊ. परंतु जितेंद्र आव्हाड यांनी खरं तर भाजप आणि संघाची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जे डाग लागलेले नेते आहेत त्यांना कुठेतरी बाजूला सारून पुढची निवडणूक भाजपने लढवावी अशी माहिती त्यांनी समोर आणली आहे आणि त्यांनी तुमच्या पक्षावरती टीका केली आहे. नाही, मग हे बेदाग आहेत का हे पहिलं पाहिलं पाहिजे. काय की चल मैं बेवफा सही, तू अपनी वफा तो साबित कर. असं आहे की ठाण्याच्या परिसरातली लोक ज्यांनी पक्ष वाढवला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ते सोडून गेले. ते आव्हाडांना माहीत होत नाही, मी तेच म्हणतोय. आणि संघाच्या गोटात काय चालतं हे त्यांना माहीत होतं. म्हणून म्हटलं की हे रिश्ता क्या कहलाता आहे, नेमकं महाराष्ट्राला कळू द्या ना तुमचं ढोंगी पुरोगामित्व काय ते, हे कळू द्या. छगन भुजबळ यांना जो काही जामीन आहे तो रद्द करावा अशा पद्धतीची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येते. छगन भुजबळ हे दोन समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करतात. असा माणूस बाहेर असणं हे समाजासाठी योग्य नाही असं सकल मराठा समाजाचं म्हणणं आहे. यावर भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, तेच योग्य उत्तर देतील. मी अजून सकल मराठा समाजाची काय मागणी आहे मी स्वतः बघितलेली नाही. दुसरीकडे आपण सत्तेत आहोत, मात्र त्याचबरोबरीने भाजप मिशन 12मध्ये देखील राबवत आहे. OBC चेहरा असलेले नवनाथ पडळकरांना इकडे मोठी जबाबदारी दिली जाते. ती जागा आता सध्या स्थितीत NCPकडे आहे. मग ती जागा आपण भाजपसाठी सोडणार आहात? चर्चा झालेली नाही, ती चर्चा दिल्लीला ठरेल. त्यामध्ये प्रांताध्यक्ष तटकरे साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई हे सर्व मिळून ठरवतील. ज्या जागा आम्हाला हव्यात त्या जागा आम्ही नक्कीच, आमचा मित्रपक्ष आम्हाला सहकार्य करेल आणि जिथे आमची ताकद आहे त्याच जागा आम्ही लढवणार. सर, वडेट्टीवार असे म्हणाले की जितेंद्र आव्हाड पागल आहेत म्हणून, काय हवं तुमच्या प्रतिक्रिया? वडेट्टीवारांच्या या वक्तव्याचं मी 100% समर्थन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.